श्री स्वामी समर्थ. 108 प्रदक्षिणा पिंपळाच्या झाडाला का घालाव्या? हे केवळ धार्मिक कर्मकांड नाहीये, तर त्याच्या पाठीमागे मोठं आध्यात्मिक महत्त्व आहे. याला अश्वत्थ प्रदक्षिणा असंही म्हणतात. तर शास्त्रानुसार पिंपळाच्या मुळात ब्रह्मा, खोडात विष्णू आणि अग्रभागी शिव राहतात. मग 108 प्रदक्षिणा घातल्यानं या तिन्ही देवांचा आशीर्वाद तुम्हाला एकाच वेळी प्राप्त होतो. म्हणून प्रदक्षिणा नेहमी सूर्योदयानंतर घालाव्यात. सोमवती अमावस्येला सकाळी लवकर हा विधी करणं अत्यंत फलदायी असतं. प्रदक्षिणा सुरू करण्यापूर्वी पिंपळाच्या झाडाला दूध पाणी अर्पण करा, गंध अक्षदा लावा आणि दिवा ओवाळा आणि दिवा तिथेच खाली ठेवा. प्रत्येक प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर झाडापाशी एक तुम्हाला वस्तू अर्पण करायची आहे. मग ती सुपारी, खडीसाखर, फळ, सुकामेवा, नाणं किंवा फुलं असतील. आणि अर्पण केलेली वस्तू प्रदक्षिणा पूर्ण होईपर्यंत हातात धरायची आहे आणि प्रदक्षिणा संपल्यावरती झाडाच्या मुळाशी ठेवायची आहे. प्रदक्षिणा घालताना बोलायचं नाही. मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. प्रदक्षिणा नेहमी उजव्या बाजूनेच घालायची आहे. 108 प्रदक्षिणा मोजण्यासाठी बऱ्याच जणांना अडथळे येतात, अडचणी येतात, विसरून जातं मध्ये मध्ये. तर त्यासाठी 108 मणी असलेली माळ तुम्ही हातात घेऊ शकता किंवा 108 छोट्या वस्तू घेऊ शकता. उदाहरणार्थ दाणे किंवा बदाम एका ताटात ठेवून प्रत्येक फेरीनंतर एक एक बाजूला काढू शकता. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर अर्पण केलेली वस्तू, फळे किंवा मिठाई किंवा अजून काही असेल, स्वतः खायचं नाहीये किंवा घ्यायचं नाही. त्या गरीब मुलांना किंवा गरजू व्यक्तींना वाटून द्यायचे, दान करायचं आहे. यामुळे पूजेचं फळ तुम्हाला दुप्पट पटीने मिळतं. 108 प्रदक्षिणा केल्या तर त्याच्या कितीतरी पटीने तुम्हाला ह्याचं फळ मिळणार आहे. जर कोणाला शारीरिक व्याधीमुळे 108 प्रदक्षिणा घालणं शक्य नाहीये तर त्यांनी श्रद्धेनुसार 8, 11, 21 किंवा 51 प्रदक्षिणा घातल्या तरी चालतात. देवाला तुमची संख्या महत्वाची नाही तर श्रद्धा महत्वाची आहे. आता ही प्रदक्षिणा का घालतात? तर बऱ्याच ठिकाणी ज्यांच्या पत्रिकेत शनिदोष किंवा साडेसती असते त्यांच्यासाठी तर हा विधी रामबाण उपायच आहे. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी या प्रदक्षिणा घालतात. आणि ज्यांच्या पत्रिकेत शनिदोष आहे त्यांनी तर म्हणजे हा उपाय करावाच. म्हणजे हा उपाय त्यांच्यासाठी एकदम रामबाणच उपाय आहे. शनी दोष आणि त्या दिवशी तुम्हाला काळे तीळ सुद्धा त्या झाडाला अर्पण करायचे आहेत, पिंपळाच्या झाडाला. आणि त्याच्यामुळे तुमचा शनिदोष जो आहे तो सुद्धा कमी होण्यास मदत होते, त्याचा प्रभाव सुद्धा कमी होतो. त्याच्यामुळे पिंपळाच्या झाडाला फक्त सोमवती अमावस्येलाच नाही तर तुम्ही इतर दिवशीही, अमावस्या नसेल त्या दिवशीही तुम्ही तिथे जाऊन दिवा लावा किंवा त्या पिंपळाच्या झाडाला 5 फेऱ्या मारा, 11 फेऱ्या मारा तरीही चालतील. त्यामुळे सुद्धा तुमच्या आयुष्यात सुखशांती आणि समृद्धी येईल. तर हा उपाय तुम्ही सोमवती अमावस्येला किंवा अन्य दिवशी करून पहा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरु.